जे चित्त असणार त्या मंडोदरीचं त्या सीता मातेच्या ठिकाणी लागून राहिलेलं किंवा तिच्या हृदयापर्यंत गेलेलं आहे आणि तिला कशा राजा रावणानं काय सांगितलं याचा कसलाही आठवण नाही राहिलेला आहे आणि ती एकरूप झालेली सीतेशी आणि सीतेशी असणारी ती बोलू लागलेली आहे, हे माते तुला आता काय पाहिजे, अशा प्रकारची कथा या ठिकाणी नाथ महाराज किंवा गावबा कथा या ठिकाणी आपल्याला सांगू लागली। या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागलेले की बाबा याचा नीट भावार्थ तुम्ही लक्षात घ्या, याच्यामध्ये एक एक शब्द महत्वाचा आहे, त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, या दोघींच्या संभाषणाकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही काळजीपूर्वक ऐका, सावधानतेने ऐका ग्रंथकर्ते काय सांगताय। या दोघींचा संवाद ग्रंथकर्ते आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न करू लागले। कोणताही कार्य करण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला संपूर्ण ताकदीच्या कार्याच्या पाठीमागे लागावं लागतं आणि एकमेकांचा जीव एकरूप व्हावं लागतंय, त्यावेळेस ते कार्य सिद्ध होत आहे। अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी मंडोदरीची आणि सीता मातेची झालेली